इकडे इकडे असं करा असं कर असं कर असं कर करा असं कर चल की असं हाय हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. सकाळचा टाईम आहे, आंघोळी पण झालेल्या नव्हत्या आणि व्हिडिओ शूट करत होते मी. बघा माझा मुलगा तर भरतीचा टाईम चालू आहे आणि माझ्या मोठ्या नंदेचा बारका मुलगा मनोज भरतीला आलेला आहे. तर माझ्या इकडे आदल्या रात्रीच आलेला होता. तर त्याचं झालं आहे ग्राउंड. सकाळी ग्राउंड करून म्हणजे रात्री उशिरा आला 11 वाजता आणि सकाळी 4ला गेला आणि 8-8:30ला तर आला घरी. पण जेवण नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही, तो निघाला होता तसाच. आणि माझं सिलेंडर बाथरूममधलं हीटर्स खराब झालं, त्याच्यामुळे मी आंघोळीला पाणी इथं गॅसवर ठेवलेलं होतं. सकाळचा टाईम होता, ते पण मला वाटतं त्यांना सुट्टी होती, वाटतं त्यांना घरीच होते. आणि माझे मुलगा खेळत होता, कामाची घाई. भाचा निघालेला होता, ग्राउंड झालेलं होतं भाच्याचं माझ्या मनोज, आणि तो निघाला त्याच्या बहिणीकडे. इथंच जवळच बहीण राहते, म्हणजे माझी भाची. चहा पाणी वगैरे काही घेतलेलं नाही. तर माझा मुलगा बघा कसा मागे लागतो आहे भाच्याच्या माझ्या. सकाळी सकाळी नंगूच आहे आणि त्याला गाडीवर चक्कर मारायची असते, त्याच्यामुळं तो मागे लागतो सगळ्यांच्या. आणि दुपारचा टाईम होता, म्हणजे 11-11:30 वाजले होते. माझे मिस्टर निघाले होते त्यांच्या बहिणीकडे वाशीला. तर त्यांना 2 पॅन्टी पाहिजे होत्या. माझ्या नंदचे मिस्टर शाळेच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत, तर ते खाकी पॅन्टी लागतात ना त्यांना, स्कूल बसवर ड्रायव्हर आहेत. मग आता ह्यांच्या ड्युटीवरच्या बऱ्याचशा पॅन्टी आहेत जे की ह्यांना फिट होतात, काही लूज होतात. त्या पॅन्टी मी शोधत होते, त्यांना काढून दिले आणि ते कॅरीबॅगमध्ये टाकून निघाले वाशीला. आता आम्हीच घरी होतो, त्यांचा नाश्ता वगैरे झाला, गेले. जय भीम कर. आणि उशिरापर्यंत मी जय आंघोळ वगैरे केली. भीम. व्हेरी माझा मुलगा गुड. बघा कसा बाबासाहेब कुठे? बुद्धाच्या फोटोला, बाबासाहेबाच्या फोटोला बाबा. ओळखतो. गौतम बुद्ध कुठे आहेत बाळा? गौतम बुद्ध कुठे आहेत सांग. जय भीम. व्हेरी गुड. दीदी कुठे आहे? दीदी कुठे आहे? चल 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 तिकडं चल ग नाश्त्याला. तर संडेचा दिवस होता. संडेच्या दिवशी आपण 8 दिवसातून एकदा म्हणा काहीतरी बाहेरून नाश्ता आणतो. त्यांनी आणलेला होता, नाश्ता देत होते, मी करत होतो. सकाळचा टायमिंग होता कामाचा भरपूर. इडली, मेंदूवडे, काय वडापाव वगैरे काय आणलेलं होतं त्यांनी. आता वाढलेले होते, तरी नाश्ता करत होते. आंघोळीची घाई होती. माझा सुबोध बघा कसा खेळतो. म्हणजे तेवढं स्पष्ट बोलत नाही, एक शब्द आता शिकलाय बोलायला, आपला ऐकून बोलतोय तो. माझे आंघोळ करून आले आणि अंथरण वगैरे काढत होते. परीक्षेचा टाईम आहे आता. सध्या गावी जायची गडबड. एप्रिलच्या एंडिंगला मी गावी निघतो. आता हे परीक्षेचा टाईम अर्धा उन्हाळा तर इकडंच जातो. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या शेवटी जातो आम्ही. 14 एप्रिलची जयंती इथं करतो पोलीस कॅम्पात क्वार्टरमध्ये. आणि इथली 14ची बंदोबस्त राहतात ना, पोलीस अवेलेबल राहत नाहीत घरी, त्यामुळं बहुतेक 15 किंवा 16 एप्रिलला आम्ही जयंती करतो. आणि 16 एप्रिलला माझा वाढदिवस पण असतो, बड्डे. सेलिब्रेट आम्ही करत नाही, त्यामुळं तेवढं म्हणजे केक वगैरे आणतात, तेवढं काय नाही. आणि मग इथली जयंती झाली की आम्ही गावाकडे निघतो. गावाकडे निघायची घाई आपली. तर माझी आंघोळ झाली की नित्य नियमाने रोज मी गौतम बुद्धाच्या मूर्तीला मी दिवा लावते. मेणबत्ती लावतात खरं, पण कंटिन्यू दिवा चालू राहिलेला मला आवडते, म्हणून मी दिवाच लावते. मेणबत्ती संपत्ती ना, कंटिन्यू मी ते पंती भरून तेल टाकते आणि दिवा अगरबत्ती वगैरे लावते. मला छान वाटते असं कंटिन्यू दिवा असला म्हणजे. मग ते किती उशीर जरी झाला मला कामं करून आवरायला, दिवा लावायला, तरी मी लावतेच दिवा. हा माझा मुलगा बघा कसा खेळतो. तरी तर मुंबईमध्ये जास्त उन्हाची जाणीव आपल्याला होत नाही लेडीजला, आपण घराच्या बाहेर कुठे जात नाही म्हणून. पण जे बाहेर कामावर जातात, येतात ड्युटीला वगैरे, त्या लोकांना खरी
खरी गरमीची जाणीव होते बरं का. ए इकडे बघ, ए चप्पी चप्पी. मोबाईल हे चांगला आहे बिचाऱ्या. तर लेकरांना आत्ता लहानपणापासूनच आपण रडलं की मोबाईल देतो, रडलं की मोबाईल देतो, आणि किती अटॅच होतात मोबाईलला. किती मन लावून बघतोय माझा मुलगा बघा. आणि सगळं काम झालं, बेसिंग स्वच्छ धुतले आणि मी बेसिंगमध्ये डायरेक्ट चिकन टाकले. माझ्या नळाखाली खळखळ धुता येते म्हणून. आणि माझं ज्वारीचं पीठ संपत आलेलं होतं, त्यामुळे मी मक्याच्या भाकरी टाकत होते 2-3 एवढ्या होतात. मक्याच्या भाकरीनं पण पोट भरत नाही मला, नाही म्हणजे पोट भरल्यासारखं वाटत नाही, जसं आपण ज्वारीची भाकर खातो ना तसं. चिकन वगैरे धुतलं आणि चिकन शिजायला टाकत होते मी. सकाळचा टाईम स्वयंपाकाचा असला, संडेचा दिवस निवांत, सगळे घरी असतात. किती पसारा पडलेला आहे बघा. चिकन माझ्या मुलीला आवडते मोठ्या खूप. माझे मिस्टर पण तेवढं मन लावून खात नाहीत चिकन. आणि मला माझ्या हातचं खाऊन खाऊन इतकं बोर झालं, इतका कंटाळा आला आहे. मला आवडतो चहा, पण खावंच लागते. खाते मी तसं, आवडते चिकन, पण तेच आपल्या हातचं खाऊन कंटाळा आला आहे. चहा मात्र दिवसातून 2 वेळा, म्हणजे सकाळी उठल्यापासून रेग्युलरचा एकदा, त्याच्यानंतर अजून एकदा अर्धा कप का होईना मी पिते. सुकं मटण थोडंसं केलं आणि थोडासा पातळ रस्सा करत होते मी एका कढईमध्ये. बाजूला कुकरमध्ये भात लावला. आणि कुकरचा भात खायला चविष्ट लागतो, टेस्टी लागतो. असा पातेल्यात शिजवलेला वेगळाच लागतो आणि कुकरमध्ये लावलेला भात बघा. आणि हे काळं तिखट जे आहे, म्हणजे मसाल्याचं मिरची, हे यांच्या ड्युटीवरच्या एका मित्राकडून ह्यांनी आणलेलं आहे. ह्यांच्या मित्राची बायको घरी करते, तर तिथून विकत आणलेलं आहे. आता माझं लाल तिखट मिरचू रोज वापरायचं ते पण संपलं आहे. संपत आले म्हणजे आहे थोडंसं, एक अशी बॉटल भरून, तेवढंच पाव किलो असेल, ते बी संपत आले. आता गावी गेलं की मला मिरचीचं वाटण करून आणावं लागतं इकडं. एकदाच मी 3-4 किलो तरी घेऊन येते, म्हणजे वर्षभर काही जात नाही, पण वर्षाच्या आसपास कमी भरते जाते मला. आता आम्ही जातो एप्रिलच्या एंडिंगला गावी. मग आता उन्हाळ्याची तयारी जास्त काही नाही, पण मला काळं तिखट केलं, पण साधी जेवणाची लाल मिरची मी घेऊन येते बघा. स्वयंपाक चालू आहे, चिकनची भाजी करते. पुरी वाट बघत होत्या मम्मी स्वयंपाक झाला का म्हणून. माझ्या हातचं खाऊन खाऊन मला खूप कंटाळा आला आहे बघा. आता काय नाईलाज आहे, कुणाच्या हातचं खायचं इथं ना. गावाकडे गेल्याशिवाय सगळेजण जमले की आपण एकमेकाच्या हातचं करतो स्वयंपाक. झाला माझा स्वयंपाक. माझे नवीन चॅनल खोलले मी, आणि खरं तर मला इतका उशीर होते. रेग्युलर व्हिडिओ टाकायचे असतात, पण माझ्यानं रेग्युलर व्हिडिओ टाकणंच होत नाही. कारण की मी व्हिडिओ करायला, पण त्याचं एडिटिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि मेन मला तीच गोष्ट जमत नाही. आणि एडिटिंग माझी मुलगी करते, तर ती पण कंटाळते रोज एडिटिंग करायला. म्हणजे ती जाते सकाळी शाळेत, लवकर उठावं लागतं तिला, आणि दुपारी 1:30 वाजता येते. मग दुपारी आलं की ती सकाळी लवकर उठल्यामुळे दुपारी आलं की झोपते ती जेवण करून. मग ते रोज मम्मी नको, मला कंटाळा येते म्हणते. त्याच्यामुळे मला रेग्युलर व्हिडिओ टाकणंच होत नाही. मला इतकं आता अक्षरशः व्हिडिओ मला ते एडिटिंग करणं महत्त्वाचं आहे, आणि ते शिकणं महत्त्वाचं आहे. ते आता कधी शिकणं होतं काय माहीत. पण माझे व्हिडिओ इतके लेट चालेत, मैत्रिणींना तुम्ही समजून घ्या. पण मी लवकर आता शिकून घेते. त्यांच्या एवढ्या परीक्षा चालू आहेत पोरींच्या, त्या पण बिझी असल्यामुळे मला त्यांना असं म्हणू वाटणं बार त्यांच्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब. त्यांना एवढं परीक्षा झाली की मग मी लक्ष देते, आणि एडिटिंग मी शिकून घेते कशी तरी वाकडे तिकडे करत म्हणजे मला शिकण्यात येईल. तोपर्यंत काय माहिती यूट्यूब चॅनलला माझं काही होऊ नये भीती वाटते मला. झाले बघा ते जेवण वगैरे दुपारचे झाले, झोप झाली. आता संध्याकाळचा टाईम आहे 6:30-6:30चा, आणि हे बाहेर फिरायला चालले ग्राउंडवर मुलाला घेऊन. तर चला चहा पिऊ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.